राहुल गांधींचा पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। 8 ते 10,000 विद्यार्थिनींशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। 22 ऑगस्टला SSPM मैदानावर हा कार्यक्रम होतोय आणि राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला सशर्त परवानगी सुद्धा मिळालेली आहे। या कार्यक्रमस्थळी ड्रोन कॅमेऱ्यांच्या वापरावर बंदी असणार आहे। या संदर्भात सविस्तर जाणून घेणार आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत। ज्ञानेश्वर, कशा संदर्भात हा कार्यक्रम असेल? एकीकडे मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या या कार्यक्रमावर टीका सुद्धा केलेली आहे। राहुल गांधींचा कार्यक्रम पुण्यामध्ये पार पडणार आहे। छात्रों की गूंज असं कार्यक्रमाचं नाव आहे आणि या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आलेली आहे। ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या जवळपास 30 अटी आणि शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत आणि या सगळ्या अटींच्या खाली ही सगळी परवानगी देण्यात आलेली आहे। जो कार्यक्रम पुण्यातल्या SSPMS कॉलेजच्या मैदानावर पार पडणार आहे 8 तारखेला साधारणपणे 4:30 ते 9:30 पर्यंत कार्यक्रमाची वेळ आहे। काँग्रेसकडून मोठं नियोजन या सगळ्या कार्यक्रमाच्या मध्ये सध्या सुरू आहे। वेगवेगळ्या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम घेऊन 22 तारखेच्या कार्यक्रमाचा प्रचार जो आहे तो सध्या केला जातोय आणि मोठं नियोजन या कार्यक्रमाच्या निमित्तानं 22 तारखेच्या पुण्यात आपल्याला मागच्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असल्याचं बघायला मिळते। जी परवानगी आहे कार्यक्रमाची ती पुणे पोलिसांनी दिली आहे, मात्र त्याला जवळपास 30 अटी ज्या आहेत त्या घालून दिलेल्या आहेत। यावर काँग्रेस नेत्यांकडून नाराजी देखील व्यक्त केल्याचं आपण पाहिलं। काही वेळापूर्वी सतेज बंटी पाटील यांनी देखील या सगळ्या संदर्भानं प्रतिक्रिया दिलेली आहे। अगदी या सगळ्या कार्यक्रमाकडे आणि नियोजनाकडे आपलं लक्ष असेल। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला सशर्त परवानगी सुद्धा मिळालेली आहे आणि त्याच संदर्भातली सगळी ताजी माहिती आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्याला देत होते। राहुल गांधींचा पुण्यामध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम असणार आहे। ऑनलाईन मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य बघता राहुलजींच्या कार्यक्रमाची धास्ती त्यांनी घेतलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने ह्याची नोंदणी चालू आहे। नंदुरबार जिल्ह्यातून देखील मुली येणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मुली या कार्यक्रमासाठी येत आहेत। आमच्या भगिनी या कार्यक्रमासाठी येत आहेत कारण की त्यांना माहिती आहे की त्यांचा आवाज, त्यांचे प्रश्न, मुलींचे प्रश्न, मुलांचे प्रश्न कोण मांडणार असेल तर ते फक्त राहुल गांधी या ठिकाणी मांडणार। नीटचा विषय असू दे किंवा या देशातले 150च्या वर पेपर जे फुटले, हा मुद्दा राहुलजींनी देश पातळीवर घेतलेला आहे। त्यामुळे आज पुण्यामध्ये ते येत आहेत, याची दखल त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे कारण की त्यांना माहिती आहे की या विद्यार्थींना आशेचं किरण देणारे नेतृत्व म्हणजे राहुलजीच आहेत, हे आता सगळ्यांना या ठिकाणी त्याची खात्री झालेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या कार्यक्रमात